आज सर्वत्र वटपौर्णिमेचा उत्साह बघायला मिळालाय। वटपौर्णिमा हा स्त्रियांचा सर्वात महत्त्वाचा सण आणि या निमित्तानं सकाळपासूनच महिलांची लगबग बघायला मिळाली आहे। दरम्यान राहुरी शहरामध्ये ठिकठिकाणी पारंपरिक पद्धतीनं महिलांनी वटवृक्षाची पूजा करत पतीच्या दीर्घायुष्याची आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा अशी प्रार्थना केली आहे। ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या C24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। सुवासिनींचा अति महत्त्वाचा समजला जाणारा वटपौर्णिमा हा सण 10 जून रोजी मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आलाय। या प्रसंगी महिलांनी पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाचं पूजन केलं। भारत हा संस्कृती प्रधान देश आहे। विविध प्रकारचे सण उत्सव मोठ्या आनंदात इथे साजरे केले जातात। त्यापैकी एक वटपौर्णिमा हा महिलांचा अत्यंत महत्त्वपूर्ण सण आहे। भारतीय संस्कृती जपत असल्याचे या माध्यमामधून दिसून येतं। असं मानलं जातं की सावित्रीनं आपल्या पती सत्यवानाचे प्राण यमराजाकडनं परत आणले होते। सत्यवानाचे प्राण सावित्रीनं वडाच्या झाडाखालीच परत मिळवले होते। तो दिवस होता ज्येष्ठ मासामधील पौर्णिमेचा। त्यामुळे या दिवशी वटपौर्णिमेचा सण साजरा करण्यात येतो। या दिवशी व्रत करण्याला महत्त्व आहे। विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि निर्जल व्रत ठेवतात। असं म्हणतात की या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी आपल्या पतीसाठी व्रत ठेवलं तर तोच पती त्यांना 7 जन्मासाठी मिळतो। तसेच सावित्री देवी या दिवशी विवाहित जोडप्यांवरती कृपा करत असते असं मानलं जातं, अशी माहिती उपस्थित महिलांनी दिली आहे। या प्रसंगी राहुरी शहरामधील विविध ठिकाणी वटवृक्षाचं पूजन करण्यासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं दिसून आलंय। महिलांनी सकाळपासूनच उपवास ठेवून वटवृक्षाचं पूजन केलं। आपापसामध्ये हळदी कुंकाचं आदान प्रदान करून, फुगडी खेळून मोठ्या उत्साहात आणि आनंदात हा सण साजरा करण्यात आलाय। तसेच महिलांकडनं आपली भारतीय संस्कृती आणि परंपरा जपल्याचं देखील यावेळी दिसून आलंय। मी निशिगंधा अभिनय तोडमल, बिरोबानगर येथे राहते। आज वट सावित्री पौर्णिमा या निमित्ताने आम्ही सर्व महिला एकत्रित आलेलो आहोत। आज वटपौर्णिमा म्हणजे की सावित्रीने सत्यवानाला वाचवण्यासाठी आज त्याला मरणाच्या दारातून आणलं होतं, म्हणून आज हा दिवस साजरा केला जातो। महिलांनी आज व्रत करायचं असतं आपल्या पतीसाठी, त्याच्या आयुष्यासाठी आणि जन्मोजन्मी हाच नवरा मिळो यासाठी हे व्रत असतं। आम्ही सर्व महिलांनी आज ते व्रत केलंय आणि इथे वट पौर्णिमेनिमित्त वडाची पण पूजा केली। वडाचीच का पूजा करता तर वडाचं महत्व आहे की वड जसा मोठा असतो त्याचप्रमाणे आपल्या नवऱ्याचे किंवा पतीचे दीर्घायुष्य होण्यासाठी ही वट पौर्णिमा साजरी केली जाते आणि वडाचेच फेरे मारले जातात। माझं नाव ज्योती सचिन काळे। आज मी उखाणा घेते। मंगळसूत्राच्या 2 पळ्या, सासर माहेरची खून, सचिन रावांचे नाव घेते, काळे यांची सून। माझं नाव कविता आजीनाथ पाखरे। मी एक उखाणा घेत आहे। दारापुढच्या अंगणात रांगोळ काढते जायची, आजीनाथने कितीही प्रेम दिले तरी आठवण येते आईची। महादेवाच्या पिंडीवर बेल टाकते वाकून, संभाजीरावांचं नाव घेते सगळ्यांचा मान राखून। माझे नाव वंदना नवले, उखाणा घेते। एका वर्षात महिने असतात 12, विजयरावांमुळे वाढलाय संसार सारा, आनंद सारा। आज सण आहे वट पौर्णिमेचा। हे ईश्वरा, गंगाधररावांचे माझे संसार ठेव सुखाचा।
मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, सी24 तास, राहुरी. उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय. काहीही कारण चालणार नाही. आपल्या भाचीचं लग्न आहे, आपण येणारच ना? हा? हो हो, भेटू आपण. बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून. हो ग, पण मला एक सांग, उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस. सांगायची गरजच काय, पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे ही. लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे, बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर. बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर, MG रोड आणि सावेडी, अहिल्यानगर.